दुबार मतदार असतील, चुकीच्या मतदार यादीतल्या अनेक गोष्टी असतील, याच्यावरती ज्यांनी कोणी भूमिका मांडली आहे तीच स्वागत केलं पाहिजे. फक्त त्याचं राजकारण करता कामा नये. निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या ह्या अपडेट नव्हत्या. आज आमचाही पक्ष या भूमिकेचा अति आग्रही आहे की मतदार याद्या ह्या योग्य असल्या पाहिजेत, त्या अपडेट असल्या पाहिजेत. आज पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की गेले काही दिवस ज्या दोन मेट्रो मार्गाची प्रतीक्षा पुणेकरांना होती, त्या खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते वारजे माणिकबाग या जवळपास 31.6 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. माननीय मोदीजींचे, माननीय देवेंद्रजींचे आणि केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे मी पुणेकरांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पुण्याची मेट्रोची जी काही व्यवस्था आहे, खरं तर मोदीजींनी पुण्यातल्या मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि आता टप्प्याटप्प्याने या मेट्रो मार्गांचं उद्घाटन होतंय. जवळपास 32 किलोमीटरची मेट्रो मार्ग आता सुरू आहे. त्यात पुन्हा स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचं काम सुरू होतंय. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचं काही दिवसात उद्घाटन होतंय. आता त्यात अधिकच्या या 31.6 किलोमीटरचं नव्यानं नेटवर्क आता तयार होईल. एकूण 28 एलिव्हेटेड स्टेशन असलेल्या या मेट्रो मार्गाची दोन्ही मिळून जवळपास 9,857 कोटी रुपयाचा हे दोन्ही प्रकल्प, ज्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, हे 5 वर्षामध्ये पुढच्या हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राहील. आणि म्हणून पुण्याची एकूणच वाहतूक व्यवस्था, वाहतुकीचा प्रश्न पाहता मागच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाने, केंद्र सरकारनं पुण्याला 1000 ई बसेस सुद्धा मंजूर केल्या. आज जवळपास 32 किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग सुद्धा मंजूर केला. हे पुणेकरांसाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची ही बातमी आहे. आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यावेळेस राज्य सरकारनं, माननीय देवेंद्रजींच्या सरकारनं हे दोन्ही DPR केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर त्याच्या ज्या काही तांत्रिक प्रक्रिया होत्या त्या वेगाने व्हाव्यात, त्याच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात म्हणून माननीय मनोहरलाल खट्टर जे असतील, माननीय पंतप्रधानांचे केलेला पत्रव्यवहार असेल, यांची खट्टरांची भेट असेल, याचा सातत्यानं आम्ही जो पाठपुरावा केला त्याला यश आलं. मला असं वाटतं ते होणारच होतं. पण एक पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, पुण्याचा खासदार म्हणून या पुण्यासाठी केंद्र सरकारकडनं जे म्हणून आपल्याला आणता येईल त्या सगळ्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. बसेस येत आहेत, नवीन मेट्रो मार्ग होत आहेत, पुण्याच्या अनेक वेगवेगळे प्रकल्प पुण्यामध्ये येत आहेत, रेल्वेचे मार्ग सुरू होतात. पुणे मुंबई, पुणे लोणावळा 3rd and 4th लेनला सुद्धा मंजुरी मिळाली. पुण्यावरनं अनेक वंदे भारत सुरू होत आहेत. म्हणजेच माननीय मोदीजींच्या सरकारचं पुण्यावरती जे विशेष प्रेम आहे आणि जे लक्ष आहे, मला असं वाटतं ते याच्यातून दिसून येतं. पुणेकरांसाठी एक आजची खूप महत्वाची भेट आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये संविधान सन्मान दिन म्हणून साजरा केला जातोय. तर याच दिवसाचं औचित्य साधत आज माननीय मोदीजींच्या सरकारने पुणेकरांना एक भेट दिली. आता याच्या सगळ्या तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होतील, मंजुरी झाली. आता त्याच्यानंतर त्याची टेंडर प्रक्रियेसाठी ज्या आवश्यक असतील त्या सगळ्या तांत्रिक पूर्तता केल्या जातील आणि लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन. खराडी खडकवासला होता ना, मार्ग कोणता असणार आहे? तिथल्या मार्गावर नाही, खडकवासल्यावरनं हडपसर मार्गे खराडी आणि त्याच्यात अधिकचं एक सांगतो की खराडी ते खडकवासला या मार्गाला बघा, आता पुण्यामध्ये जवळजवळ 3 मेट्रो मार्ग सुरू होत आहेत. 2 तर आधीच सुरू झाले, आता हा चालू होतोय. परत याचा हिंजवडी ते शिवाजीनगर सुद्धा सुरू होतोय. तर या सगळ्या मार्गांवरनं पुणे विमानतळाला थेट विमानतळावर जाण्यासाठी म्हणून एक DPR तयार करायला आम्ही सांगितलं. तो खराडी ते विमानतळ, खराडीपर्यंत तर आता कुठलाही मेट्रो मार्ग गेला ते खराडीपर्यंत आता माणूस जाईल. पुढच्या काळात हे विमानतळाचे सगळे मार्ग जोडले जावेत म्हणून याचा सुद्धा DPR, खराडी ते विमानतळ याचा DPR ताबडतोब करण्याच्या सूचना सुद्धा आम्ही महामेट्रोला दिलेल्या आहेत.
पुणे महानगरपालिका आणि महामेट्रो म्हणून त्याच्यावर काम करतात. त्याच्यामध्ये कारशेडचा एक विषय होता, हा मार्ग कारशेडच्या ताब्यात तर निश्चित आता सगळ्या तांत्रिक ज्या गोष्टी बघूनच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. मला असं वाटतं त्याच्यात आता कुठली अडचण नाही. पुढच्या दृष्टीने आता लवकरात लवकर वेगानं प्रक्रिया होऊन काम सुरू होण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे प्रयत्न करतो. पुण्यात 3.5 लाख दुबार मतदारावर गोंधळ सुरू आहे आणि त्याचा आरोप करतात. तुम्ही त्याचं काय पाहिलं का किंवा त्याच्यात काय होणार आहे? मला असं वाटतं की दुबार मतदार असतील, चुकीच्या मतदार यादीतल्या अनेक गोष्टी असतील, याच्यावरती ज्यांनी कुणी भूमिका मांडली आहे तीच स्वागत केलं पाहिजे. फक्त त्याचं राजकारण करता कामा नये. आज तुम्ही बघा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आज या देशात काही कमी निवडणुका झाल्या का? प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला ही स्थिती असायची. निवडणुकीच्या दरम्यान कुठल्याही स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत कधीच याद्या ह्या अपडेट नव्हत्या. आज आमचाही पक्ष या भूमिकेचा अति आग्रही आहे की मतदार याद्या ह्या योग्य असल्या पाहिजेत, त्या अपडेट असल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठल्या चुका नको, दुभार्थ नावं नको, मयत नावं काढली पाहिजेत, अशा खूप काही गोष्टी आहेत. त्यामुळे उलट जो कोणी अशी काही काम करत असेल तर स्वागत आहे. फक्त त्याच्यामधलं राजकारण करू नका. राजकारण केल्यानंतर बिहारमध्ये जे घडलं तेच घडतं. बिहारची जनतांनी जर दाखवलं राजकारण याचं करू नका. त्यामुळं मतदार यादीची गोंधळ, वोट चोरी हे जे काय करत बसले त्याचं उत्तर जनतेने दिलं. कारण वर्षानुवर्ष हे चालत आलं होतं. आम्ही कधी राजकारण नाही केलं. आम्ही प्रयत्न हे करत आलो त्या याद्या दुरुस्त व्हाव्यात, त्या याद्या चांगल्या व्हाव्यात, अपडेट व्हाव्यात. तेच प्रयत्न आजही आम्ही करतो. त्यामुळे त्याच्याबद्दल तर कुणी करत असेल तर काम केलं पाहिजे. यामध्ये अनेक चुका आहेत आता त्या समोर आलेल्या आहेत, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. 100% केल्या पाहिजेत. 100% याद्या ह्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. याद्या ह्या अपडेटच पाहिजेत. याद्या योग्यच पाहिजेत. हे आमचंही मत आहे. आम्ही त्यासाठी आग्रह, आमची भूमिका तीच आहे. पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कायम सातत्याने याच्या संदर्भात निवडणूक आयोगाशी कायम आमचा संवाद आहे, आमचा समन्वय आम्ही त्याच्यामध्ये कायम ठेवतो. अण्णा मात्र भाजपचे आरोप होते, पुण्याचे प्रभाग जे आहेत ते भाजपने आपण सोडलेले, वेगवेगळ्या प्रभागातले मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये गेलेले आहेत. तुम्ही जो आकडा सांगताय की 100 नगरसेवक येते, विरोधी पक्ष टीका करताय की हे तुम्हाला सगळं कसं काय माहिती? काय झालंय, आता कुठला मुद्दा नाही राहिला. आता बघा, आज तर मेट्रोचं नवीन एक पुणेकरांना भेट मिळाली. पुण्यातला एकूण विकास पाहता पुण्यातला राज्य सरकार, महाराष्ट्राचं आपलं देवेंद्रचं सरकार, मोदींचं डबल इंजिन सरकार हे राज्यभरात देशभरामध्ये काम करतं. तसं महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये सुद्धा खूप प्रोजेक्ट येतात, खूप काम होतंय. मला असं वाटतं की आता याच्या पलीकडे गेलं पाहिजे ना, की माझा वाट सोडला, माझ्या याद्या इकडे गेल्या तिकडे गेल्या, ते दुरुस्त करता ते केलं पाहिजे. चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही पण कधी करणार नाही. पण आरोप आहे तर शेवटी मला वाटतं की निवडणुकीच्या आधीच मला असं वाटतं की ही मानसिकता आहे. निवडणुकीच्या आधीची मानसिकता झाली की आम्ही तर हारणार. मग आता असं काय सुरू असतात.